आता वळूयात आणखीन इतर महत्त्वाच्या घडामोडींकडे। मेघालयातल्या बेपत्ता इंदूर दाम्पत्याच्या प्रकरणामध्ये एक नवीन ट्विस्ट आलाय। यूपीतील गाझीपूरमध्ये पत्नी सोनम रघुवंशीला अटक करण्यात आली आहे। हनीमून कपल मर्डर केसमध्ये एक मोठा ट्विस्ट समोर आलाय। हनीमूनवर गेलेल्या राजा रघुवंशी याची हत्या झाली होती। इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडात मेघालय पोलिसांना मोठं यश मिळालंय। मध्य प्रदेशातील 3 हल्लेखोरांना अटक करण्यात आली। राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशीला उत्तर प्रदेशातल्या गाझीपूरमधून अटक करण्यात आलेली आहे। दुसऱ्या हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलीस आपली मोहीम राबवत आहेत। इंदूर पोलीस गाझीपूरला पोहोचतायत आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी सोनम स्वतः तिच्या घरी फोनही केलेला होता, अशी माहिती सध्या समोर येते। हे एक्सक्लुझिव्ह फोटो आणि दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। हीच सोनम रघुवंशी आहे। पहिला व्हिडिओ सोनम रघुवंशीचा ताब्यात आलेला आहे, समोर आलेला आहे। तिला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि तेव्हाचा हा व्हिडिओ सगळ्यात आधी आपण पाहताय एनडीटीव्ही मराठीवर। सोनम रघुवंशी या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषी आहे का याचा तपास सुद्धा पोलिसांकडून केला जातोय, कारण 3 हल्लेखोरांना तिने सुपारी दिली होती अशा स्वरूपाची माहिती सुद्धा समोर येते। हे दाम्पत्य जे आहे सोनम आणि राजा या संपूर्ण प्रकरणामध्ये एक मोठा खुलासा समोर आलेला आहे। यूपीतल्या गाझीपूरमध्ये पत्नी सोनम रघुवंशी हिला अटक करण्यात आली आणि हत्येची सुपारी ही सोनमनं दिलेली होती अशा स्वरूपाची माहिती ही पोलिसांच्या हाती आलेली आहे। विमनस्क अवस्थेमध्ये सोनम ही सापडलेली आहे गाझीपूरमध्ये। Country, I think you have seen it, we have proved it. And not only that, I think you remember it correctly, I think 15, 20 years down the line back, you knew it, the militancy, how we handle things. Our police is one of the best, I'm telling you, we don't need army, we don't need any forces from the central government, but we handle it ourselves. I think you have seen it, the history. So therefore, what I would like to appeal to every आपण बघतोय उत्तर प्रदेशमधल्या गाझीपूरमध्ये पत्नी सोनम रघुवंशीला अटक करण्यात आलेली आहे आणि तिला ताब्यात घेतल्यानंतरची ही काही दृश्य समोर आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब ही समोर येते ती म्हणजे सोनम रघुवंशी हिनंच ही हत्या घडवली अशा स्वरूपाची माहिती समोर येते। तिनंच तिघांना आपल्या पतीला मारण्याची सुपारी दिलेली होती अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। मात्र अर्थातच तिच्या आईवडिलांनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला सोनम आणि राजा यांच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक ट्विस्ट समोर येत आहेत। या संदर्भात तिच्या वडिलांशी आणि कुटुंबियांशी बातचीत केलेली आहे, तीही पाहूया। 15 दिन से ज़्यादा समय से लापता सोनम रघुवंशी का पता चल चुका है। हालांकि वो शिलोंग में नहीं यूपी में मिली है। उनकी माता यहाँ पे मौजूद है, उनसे बातचीत करेंगे। मैम सोनम का फोन आया था, सोनम ने क्या बात की है आपसे? बस ये जानने मैंने बात ही नहीं हुई तो कैसे बता दूं? के भाई से क्या बात हुई है? लगातार जो है यहाँ पे सोनम के परिवार वाले हैं मौजूद हैं, चिंतित है क्योंकि सोनम मिल चुकी है। हालांकि जिस हालत में मिली है वो अस्पताल में है। फिलहाल परिवार वालों से लगातार जानकारी मिलने की कोशिश हो रही है। चलो अब हो गया यहाँ पे मौजूद, हम सीधे बात करेंगे। अंकल बस इतना सा जानना चाहूँगी कि जो आरोप लगाए हैं वो क्या मानते हैं आप? वो गलत आरोप लगा रहे हैं। वो आरोप गलत लगा रहे हैं क्योंकि वहाँ की पुलिस फंस रही है, इसलिए वो आरोप लगा रही है। वो पुलिस ही फंस रही है वहाँ, और वो पुलिस की जांच होगी, सीबीआई जांच करेगी तो दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा। बता गोविंद जी से बात हुई है सोनम की, बताया जा रहा है गोविंद जी की बात हुई है, सोनम से हुई है, और उनने मेरे को फोन लगा कर बोला था कि पापा ऐसी ऐसी बात है। वहाँ पुलिस वाले गए और उसको अभी थाने पे बिठा के रखा है। लोग भी पकड़े गए, ये पता नहीं वो कहाँ के हैं कहाँ के नहीं है, अपने को पता नहीं। हाँ वही यूपी में ही थाने पे है तो वो वहीं है अभी। ठीक है, और कोई जानकारी आपको मिल रही है अभी? नहीं अभी कोई जानकारी नहीं मिल रही। लगातार सोनम के जो अभिभावक है इंदौर में, उनसे बातचीत करने का हम प्रयास कर रहे हैं। लगातार उनका वो कहना है कि जो आरोप लगाए वो झूठे आरोप है। सोनम ऐसा कुछ आणि आता थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी मुकेश सिंग सेंगर या व्हिडिओ संदर्भात माहिती देत आहेत।
जब पुलिस ने जांच शुरू की तो पाया कि सोनम जो है एक दूसरे लड़के से बात करती आई है और जिस तरह उसके साथ में 2-3 लोग और थे जो हिंदी बोल रहे थे, जैसा टूरिस्ट गाइड ने बताया था, उसके बेसिस पर जो पुलिस का शक था वो बढ़ता गया और पुलिस एक के बाद एक कड़ियां जोड़ती गई और उसके बाद सारे नाम निकलकर सामने आ गए, जिसमें सुपारी किलर्स भी शामिल है, मास्टरमाइंड सोनम शामिल है, उसका बॉयफ्रेंड राज जो इंदौर का रहने वाला है, जिसे कुछ देर पहले ही गिरफ्तार किया गया है। तर ही माहिती आपल्याला दिली जाते, ज्या माहितीच्या आधारे हे समजते पोलिसांना संशय होता सोनमवरतीच आणि सोनम ही काही तिराहित व्यक्तींशी बोलत होती आणि त्यात सुपारी घेणारे जे प्रसिद्ध लोक आहेत, जे कुप्रसिद्ध डाकू आहेत, अशांशी तिचा संवाद होत होता। ही माहिती मिळालेली होती आणि म्हणूनच सोनमला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। शिलाँगमध्ये हनीमूनसाठी गेलेले हे कपल होतं, ज्यात पतीची हत्या करण्यात आली होती। दरम्यान या सगळ्या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती ही पाहूया।